नमस्कार मंडळी, आपण आज आपल्या ह्या व्हिडिओ मार्फत कोकणातील समुद्र किनारे, मंदिरे, पर्यटन स्थळे याबद्दल न बोलता आपण आज कोकणातील एका अत्यंत संवेदनशील विषयावर बोलणार आहोत। ते म्हणजे कोकण किनारपट्टीला समुद्र किनारी आढळणारे कासव आणि ह्या कासवांची कालांतराने कमी होत चाललेली संख्या आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीला रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या 3 जिल्ह्यांमध्ये कासव संवर्धनाचे जे काम चालू आहे त्या कामाबद्दल आपण माहिती घेणार आहोत। कोकणातील दापोलीपासून जवळ असलेल्या कोलथरे ह्या गावामध्ये कासव संवर्धनाच्या रिलेटेड काही काम इथले निसर्गप्रेमी, कासव मित्र आणि महाराष्ट्र शासनाचे वन विभाग मिळून हे कासव संवर्धनाचं काम चालतं। तर त्या संदर्भात आपण आज कोलथरेमधून ह्या कासव संवर्धनाबद्दल माहिती घेणार आहोत। नमस्कार मंडळी, कोकणातील आपल्या ह्या स्वर्गीय प्रवासामध्ये मी गेल्या 2 ते 3 दिवसापासून दापोलीपासून जवळ असलेल्या कोलथरे ह्या गावी फिरायला आलेलो आहे। आणि कोलथरे हे गाव त्या मनाने छोटं गाव आहे आणि इथं बाकीचे काही मंदिरं आणि काही पर्यटन स्थळ आहे ते बघता बघता मी सकाळी जेव्हा माझ्या मागे हा कोलथरेचा समुद्र किनारा आहे, इथं सकाळी फेरफटका मारायला आलो होतो। त्यावेळेस फेरफटका मारताना मला एक गोष्ट समोर आली, ती मी बघितली आणि त्या अनुषंगाने त्या गोष्टीची माहिती काढली। तर आपल्या सर्वांना हे माहिती आहे की गेल्या काही वर्षांपासून कोकणामध्ये वेळसला कासव संवर्धन हे होतं, कासवांच्या पिल्लांची अंड्यांचं संवर्धन होतं आणि त्याच्यातनं वेळसमध्ये गेल्या काही वर्षांपासून कासव महोत्सव पण हा साजरा होतो। तर त्या अनुषंगाने मी कोलथरे गावामध्ये ह्या कासवाच्या संवर्धनाबद्दल माहिती विचारली असता मला कळालं की कोलथरे येथे सुद्धा गेल्या कित्येक वर्षांपासून मादा कासव हे अंडी घालण्यासाठी येतात आणि त्यांचं हे फेवरेट स्पॉट आहे आणि त्या अनुषंगाने इथं कासवांच्या पिल्लांचं संवर्धन पण होतं। आता माझ्या पाठीमागे तुम्ही ही जी जाळी लावलेली बघताय आहे, तर ह्या ठिकाणी कोलथरे गावातील जे कासव प्रेमी आहेत तर ते लोक हे मादा कासव जे अंडे देण्यासाठी येतात, तर त्या अंड्यांचं ते अंडे तिथनं काढून ह्या ठिकाणी सुरक्षित ठेवतात। त्याच्यासाठी त्यांनी बाजूला तुम्ही जसं बघू शकत असाल जाळी लावलेली आहे। इथं बाजूला पूर्ण त्यांनी एक खड्डा खणलेला आहे की जेणेकरून समुद्राचं पाणी त्याच्यात यायला नको। त्याचबरोबर जाळी याच्यासाठी की गावातील जे कुत्रे असतात, रानटी कुत्रे किंवा कोल्हे किंवा बाकी हिंसक प्राणी यांच्यामुळे ह्या अंड्यांचं नुकसान नको व्हायला याच्यासाठी ही सर्व व्यवस्था केलेली आहे। एका वेळेस एक मादी कासव जेव्हा अंडी घालण्यासाठी येतं, साधारणतः नोव्हेंबर ते जानेवारीच्या पिरियडमध्ये, तर ते एका वेळेस एक मादी कासव 90 ते 100 अंडी घालतात। ह्या 90 ते 100 अंड्यांमधनं साधारणतः 30 ते 40% अंड्यांमधनं पिल्लं बाहेर येतात। मग नंतर ह्या पिल्लांचं जे अंड्यातनं पिल्लं बाहेर आलेले असतात ते समुद्राच्या पाण्यात सोडल्या जातात आणि ह्या 100 अंड्यांमधनं जे 30-40 पिल्लं येतात, त्या 30-40 पिल्लांमधनं 1 किंवा 2 पिल्लं हे नंतर भविष्यात जगतात। एवढा दुर्मिळ प्राणी हा कासव आहे। त्याच्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून कासव ह्या प्रजातीबाबत, त्यांच्या संवर्धनाबाबत कोकणात भरपूर संस्था काम करत आहे। त्यांच्याच जोडीला आपलं महाराष्ट्र शासनाचं फॉरेस्ट डिपार्टमेंट हे पण खांद्याला खांदा लावून हे सर्व काम करतं आहे। तर मला आपल्या प्रेक्षकांना ही गोष्ट कळाली आणि आपल्या प्रेक्षकांपर्यंत ही चांगली गोष्ट की कोलथरे येथं कासवांचं संवर्धन केलं जातं, ही माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमार्फत ही माहिती देतो आहे। तर अशा प्रकारे कोलथरेची ही अजून एक दुसरी नवीन ओळख आहे की इथं जसं वेळसमध्ये कासवांचं संवर्धन केलं जातं, त्याच धर्तीवर कोलथरेमध्ये सुद्धा हे कासवांचं संवर्धन केलं जातं। आणि कोलथरे हे गाव खरंच फार छान, छोटं, सुंदर, टुमदार कोकणी गाव आहे। आणि इथे तुम्ही जेव्हा पर्यटनाला याल तेव्हा पर्यटनाला आल्याबरोबर तुम्हाला इथली शांती कळेल आणि इथं काही जुनी प्राचीन मंदिरं आहेत, त्या मंदिरांना तुम्ही भेट देऊ शकता। आणि जसं आपण गुहागरच्या इथं
हेदवीजवळ बामणगड आहे, तसंच इथे कोलथरेला कोलथरे घळ म्हणता येईल. तर त्याच प्रमाणात किंवा त्याच्यापेक्षा मोठी इथे एक घळ आहे की ज्या घळीमध्ये समुद्राचं पाणी प्रचंड दाबाने येऊन नंतर मोठ्या प्रेशरने वरती फेकल्या जातं. तर अशी कोलथरेमध्ये एक कोलथरे घळ पण आहे. फक्त त्या ठिकाणी जाण्यासाठी स्थानिक लोकांची मदत घेऊन जावं. असं हे एकंदरीतच कोकणामध्ये अनडिस्कवर्ड जागा ही कोलथरे आहे. तर तुम्ही जर कोकणामध्ये फिरण्यासाठी पर्यटनासाठी विचार करताय किंवा तुम्ही आत्तापर्यंत आला नसाल, बरेच कोकण प्रेमी आहेत की ज्यांना नवीन जागा, कमी गर्दीच्या जागा लागतात. तर अशा कोकण प्रेमींसाठी, निसर्गप्रेमींसाठी कोलथरे हा एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे की जिथं तुम्ही येऊन तुमच्या फॅमिलीबरोबर, मित्रांबरोबर एक चांगला फॅमिली टाईम घालवू शकता. अशा प्रकारचं हे कोलथरे एक गाव आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सर्व टुरिस्ट अट्रॅक्शनबरोबर हे अशा प्रकारचं एक चांगलं कार्य पण केले जातं. तर तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओमार्फत नम्र विनंती आहे की आपण सुद्धा कासव संवर्धनाच्या रिलेटेड जर कोकणामध्ये आल्यानंतर ह्या संस्थांना जर काही तुम्ही मदत करू शकत असाल तुमच्या परीने, तर ही नक्कीच केली गेली पाहिजे. आणि लुप्त जात होत चालली आहे, तर त्या प्रजातीला सांभाळण्यासाठी किंवा ती राखण्यासाठी कोकणातील कासवप्रेमी, निसर्गप्रेमी यांच्याबरोबरच बाकीच्या काही संस्थांनी सुद्धा ह्या चांगल्या कार्याला हातभार लावला पाहिजे. हे माझ्या ह्या व्हिडिओमार्फत सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे. तुम्हाला ही माहिती जर चांगली वाटली असेल तर ही माहिती अजून बाकीच्या लोकांपर्यंत पसरवा आणि कोकणामध्ये पर्यटनासाठी, फिरण्यासाठी येत जा. कोकण आपलाच आहे, जेव्हा कोकण आपलाच असो. नमस्कार.